गाईज, आज आपण आलो आहे कोकणातील सावंतवाडी या शहरात. त्या शहरात माझं एक घर आहे, तिकडे मी आली आहे. बघू शकते इकडे सुंदरशी एक तुळस आहे. ही खूप जुनी आहे. इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि या तुळशीचं झाड आहेच, पण एक झेंड्याचं झाड आहे. आणि त्या झेंडूच्या झाडाचं चांगली गोष्ट ही आहे की ती झेंडूचं झाड कोणत्याही झाडाच्या बाजूला लावलं तर त्या झाडाला आणि झेंडूच्या झाडाला कीड लागत नाही. आणि आता मी तुम्हाला बाकीचे झाडं दाखवते, जसं की फणसाचं झाड, गुलाबाचं झाड, अबोलीचं, वांग्याचं. तसं मी तुम्हाला दाखवायला नेते. जसं की हे बघा, इकडे फणस लागले आहेत फणसाच्या झाडाला. हे खूप मोठं आहे तसं झाड, पण मला कॅमेरा इतकं बसत नाही म्हणून छोटंसं दाखवलं. इकडे आहे एक गुलाबाचं झाड. गुलाबाच्या झाडाला असे काटे भरपूर असतात, पण फूल नाही यायला, काटे आहेत तरी. इकडे अबोलीचं आहे, हे बघा. अबोलीच्या नंतर इकडे वांग्याचं झाड आहे, ह्याला वांगी पण आहेत. हे बघा, मी एक वांगं तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, बघू शकता, मी आत्ताच तोडलंय. इकडनं हे तुळशीचं झाड वगैरे वेगळी वेगळी झाडं आहेत. माड आहे, माडावर आमची खारुताई राहते. आणि इकडे अळूचं झाड आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला अळूचं झाड आवडतं, अळूची भाजी वगैरे. बाय बाय.